नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर या कार्यालयाचे पत्र दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति प्राचार्य मुख्याध्यापक सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय 60% अनुदानास पात्र व 40% पात्र घोषित शाळा कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत 40% वरून 60% अनुदानास पात्र व 20% वरून 40% अनुदानास पात्र घोषित शाळा वर्ग तुकड्या शाखा शासन निर्णय दिनांक 14/10/2024 नुसार पत्रात म्हटले आहे की सन 2024-25 ची उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहे अशीच विद्यार्थी संख्या घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे। सबब या विभागातील सन 2024-25 ची उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता संगणकीय पद्धतीप्रमाणे रिया इन्फोटेक कोल्हापूर करण्यात येणार आहे। यानुसार संच मान्यता करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची उच्च माध्यमिक शाळेची माहिती भरण्यात यावी। सदर माहिती भरताना खालील सर्वसाधारण सूचना विचारात घ्याव्यात। संकेतस्थळ www.dydekop.org, यूजर ID शाळेचा UDIS, पासवर्ड शाळेचा UDIS। नंबर 1, सदर संकेतस्थळावर सर्व संबंधित शाळांनी आपली माहिती शाळेच्या अनुदान प्रकाराप्रमाणे तात्काळ परिपूर्ण भरून घ्यावी। अपूर्ण चुकीची माहिती भरू नये। सदरची माहिती भरताना सन 2013-14, 2018-19 च्या संच मान्यतेनुसार मंजूर विषय व या विषयांना मंजूर तुकड्या व कार्यभार याप्रमाणे भरावी। तसेच विषयनिहाय माहिती भरताना सन 2023-24 मध्ये या विषयाला मंजूर असणाऱ्या तुकड्या इतकीच माहिती भरावी। विषयासाठी तुकडी संख्येत वाढ करू नये। यामुळे कोणताही कार्यभार व पद वाढणार नाही याची दक्षता घ्यावी। शासन निर्णय दिनांक 26/6/2017 व 20/6/2018 नुसार सर्व पदे पवित्र प्रणालीमधून भरावयाची असल्याने नव्याने कोणतीही नियुक्ती CHB स्वायत्त शाळा वगळता करता येणार नाहीत। त्यामुळे अशा नियुक्ती उमेदवाराची नावे संच मान्यतेमध्ये समाविष्ट करता येणार नाहीत। शासन व शिक्षण उपसंचालक यांचे सूचनेनुसार अतिरिक्त विषय मान्यतेमुळे आर्थिक भार येत असल्याने अनुदानित व विनानुदानितकडे कोणताही अतिरिक्त विषय सुरू करता येणार नाही। शिक्षण उपसंचालक यांचे विषय मान्यतेच्या अधिकारावर असल्याने या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही नवीन विषय सुरू करण्यात येऊ नये। तसेच विनापरवानगी विषय सुरू केला जाऊ नये, अन्यथा विद्यार्थ्याच्या होणाऱ्या नुकसानीस संबंधित मुख्याध्यापक व्यक्तिशः जबाबदार राहतील। विषयनिहाय व तुकडीनिहाय पटसंख्या भरताना ज्या विषयाच्या जादा तुकड्या आहेत यामध्ये प्रथमतः पहिल्या तुकड्या पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच शेवटच्या तुकडीत उर्वरित पटसंख्या भरावी। उदाहरणार्थ कला शाखेच्या 3 तुकड्या असतील, त्यापैकी एक अनुदानित, एक 60% व एक 40% अनुदानित असतील तर प्रथम अनुदानित तुकडीची पूर्ण क्षमतेने पट भरावा, तदनंतर 60 व 40चा पट भरावा। एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यास यथानिहाय तुकडीनिहाय व विषयनिहाय कार्यभार तक्ता जोडावा। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता तपासणी वेळापत्रक 60%, 40% अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालय शासन निर्णय दिनांक 14/10/2024 नुसारची। जिल्हा दिनांक शिबिर स्थळ रत्नागिरी 2/12/2024, सिंधुदुर्ग 2/12/2024, कोल्हापूर 3/12/2024, सांगली 4/12/2024, सातारा 5/12/2024, उर्वरित 6/12/2024। शिबिराचे स्थळ आहे विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभाग कोल्हापूर, राजेंद्रनगर कोल्हापूर। असे आदेश महेश चोथे, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर याने दिले आहेत। मित्रांनो, हे पत्र व त्यासोबतचे इतर प्रपत्र आपणास हवे असल्यास हे PDF आमच्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्या ठिकाणावरून आपण ही पत्र डाउनलोड करून घ्यावी।